म्हटलं बॉस याचं तोंड तर गोड करणं बनतं आहे बॉस. मग त्याच्यामुळे मी काय केलं त्याला छानसं एक लॉलीपॉप दिला आणि त्याला हॅपी केलं आणि त्याचा आनंद तुम्ही बघू शकता कसा तो खुश झालेला आहे. इथे मी रमा बेबीसाठी पण खाऊ तयार करायला घेतला होता. मी कशाप्रकारे आणि किती क्वांटिटीमध्ये खाऊ घेते हे तुम्ही बघू शकता. मी इतकं असं थिक ठेवते. तुम्हाला याच्यापेक्षा पण आणखी थोडंसं जाडसर पाहिजे असेल पण दाट पाहिजे असेल तुम्ही तशा कन्सिस्टन्सी ठेवू शकता. आता इथे काय चालू होतं माहिती आहे का, आमचं आहे एक्झिबिशन. सो त्याच्यामुळे आमची तयारी चालू होती आणि इथे मी मोबाईलला लावला होता माझे YouTubeचे व्हिडिओ जे की माझ्या दोन्ही सासवा एन्जॉय करतात. कारण की त्यांना खूप छान वाटते कारण की एवढ्या मोठ्या स्क्रीनवरती त्या दोघी दिसतायत. इथे आमच्या एक्झिबिशनची तयारी चालू होती. हा जो पसारा आहे, हा जो सगळा इकडे-तिकडे अस्ताव्यस्त पडलेला पसारा आहे, ते आमचं चालू आहे पॅकिंग कारण की आमचा स्टॉल येतोय शनिवारी, रविवारी कच्छी जैन भवानी येथे सांगली आणि प्लीज गाईज तुम्ही व्हिजिट करा. भरपूर नवीन-नवीन स्टॉक आलेला आहे आणि आम्हाला इथे रमासुद्धा हेल्प करतीये आणि जे कोणी माझे फॉलोअर्स असतील त्यांना नक्कीच इथे डिस्काउंट भेटणार आहे. एवढ्या सगळ्या व्यापाऱ्यांनंतर म्हटलं थोडीशी मेहंदी काढून घेऊया कारण की आज मला कुठेतरी कोपऱ्यात कोण सापडला होता आणि मला नाही बॉस आज मेहंदी काढायची आणि त्या मेहंदीचा वास होऊन इतकं असं मन तृप्त झालं होतं ना गाईज आणि बाहेर हा पावसाळा आणि हा मेहंदीचा वास आहाहा! असलं खतरनाक फिलिंग होतं ना, म्हटलं ठीक आहे चला आता थोडीशी मेहंदी काढून घेऊया. मी अशा प्रकारे छोटीशी मेहंदी काढली जी की मला असं वाटलं मी रांगोळी की काय काढली. आता रंगतोय की नाही हा कोण? हां, आपल्याला उद्याच कळेल. त्यासोबतच इथे आदूचे डॅडी आदूचा स्टडी घेत होते आणि तो छान-छान रिस्पॉन्स करतोय. तो सगळ्या गोष्टी शिकतोय आणि आम्हाला छान-छान आन्सर सुद्धा करतोय विथ रमा बेबी. रमा बेबीला पण डॅडीला सोडायचं नाही. अशाच व्लॉगसाठी फॉलो करा.